भारताकडून पहिली ओव्हर घेऊन आला होता तो गोट म्हणजेच ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम भारताच्या बॉलिंगचा कणा आणि 2003 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध अतिशय यंग असलेला व फायनलमध्ये अति आक्रमकपणा दाखवताना मनोधैर्य विसरलेला पण आता तितकाच परिपक्व झालेला झहीर खान. झहीरने इतक्या परिपक्वतेने गोलंदाजीला सुरुवात केली की तो जणू आज आपल्या देशासाठी त्याचे 200% देत आहे. थरंगा असो व दिलशान दोघांनाही झहीरने आपल्या अचूक टप्प्यात बांधून ठेवले होते. झहीरचा टप्पा इतका अचूक होता आणि वेग त्याचा इतका नियमित होता की त्याने स्वतःच्या स्पेलच्या पहिल्या 3 ओव्हर या मेडन टाकलेल्या होत्या. इमॅजिन करा मित्रांनो, पहिल्या 3 ओव्हर फायनलमध्ये झहीर खानने मेडन म्हणजे एकही रन न देता या टाकलेल्या होत्या. हा देखील एक विक्रम होता की कोणतीही न धाव देता एखाद्या खेळाडूने वर्ल्ड कप फायनलमध्ये सलग 3 ओव्हर मेडन टाकणे आणि तो रेकॉर्ड झहीरने आपल्या नावी केला होता. पण ती फायनल होती आणि फायनलमध्ये भारतीय 11 खेळाडूंपैकी कोणीच जो होता तो वैयक्तिक रेकॉर्डसाठी खेळत नव्हता. सर्वजण खेळत होते ते वर्ल्ड कप मिळवण्यासाठी आणि 2007ला भारतीय संघाचे आणि भारतीय चाहत्यांचे मन डिस्ट्रॉय झाले होते. ते मन डिस्ट्रॉय झालेले मेक करण्यासाठी प्रत्येक खेळाडू हा आपल्या जीवाचे रान करत होता. त्यामध्ये अग्रेसर झहीर खान हा नक्कीच होता. आणि म्हणूनच की काय, पहिल्या 5 ओव्हरमध्ये श्रीलंका केवळ 9 रन करू शकली होती आणि इन्फॉर्म झहीर जेव्हा संघाची 7वी ओव्हर घेऊन आला तेव्हा पहिल्याच चेंडूत अचूक टप्पा टाकत थरंगाला स्लिपमध्ये झेल देण्यास भाग पाडले आणि सेहवागने देखील अपोजिट साईडला झेपावत कॅच पकडून त्याच्या फिल्डिंगवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या प्रत्येकाला चोख उत्तर दिले. पहिल्या 10 ओव्हर झाल्या तेव्हा श्रीलंका जेमतेम 30 धावांवर पोहोचली होती आणि म्हणूनच की काय, कॅप्टन संगकारा व दिलशान यांनी आता आऊट तर आऊट खेळायला सुरुवात केली. तरी देखील 50 क्रॉस करायला श्रीलंकन टीमला तब्बल 15 ओव्हर लागल्या होत्या. यावरून तुमच्या लक्षात येईल की भारताचा प्रत्येक खेळाडू किती जीव ओतून आपले प्रयत्न जे होता ते देशासाठी करत होता. 17व्या ओव्हरमध्ये हरभजनला स्वीप करताना हरभजनने वेळीच बॉलचा वेग कमी करत दिलशानला कन्फ्यूज केले आणि दिलशान अनोख्यारित्या बोल्ड झाला. 60 रन्स 2 आऊट असा स्कोअर असताना श्रीलंकेचा